अबो करोना आला, करोना आला, जंगलात केवढा गोंधळ झाला. आपणही लावू तोंडाला मास्क, शिंपी बोलवा छान झकास. खारुताई ससा कुरतडतील मास्क, गाई म्हशींना खाताना त्रास. करकोच्या बदक, चिमण्या आणि कावळे मास्कच फाडून ठेवले की सगळे. हत्तीच्या सोंडेला कापड किती, म्हशीला लागतील केवढाली पोती. पण शिंपी दिसे ना हो कुठे. हा, वाघाच्या गुहेत पडलीत हाडे. मंडळी, खरं सांगा, स्मितहास्य आले ना चेहऱ्यावर? अहो, करोना हा शब्द ऐकल्यावरही तुमच्या चेहऱ्यावर जर स्मितहास्य येत असेल तर या बडबड गीतात किती जादू आहे की नाही. तर ही आणि अशी अनेक बडबड गीते घेऊन आपल्या अद्वैताताई आज आल्या आहेत त्यांचं बडबड गाणी हे पुस्तकाचं प्रदर्शन करायला. आपण त्यासाठी या ऑनलाईन सोहळ्यात जमलो आहोत. नमस्कार मंडळी, मी प्रिया मुळे. मी खरं सॉफ्टवेअर इंजिनियर, पण अद्वैताताई म्हणजे माझी माधुरी काकू. मला अभिनय क्षेत्रात नृत्य, नाटक, कविता वाचन या सगळ्या कलाक्षेत्रांची आवड आहे आणि तिला त्याची माहिती आहे. म्हणून तिने मला विचारलं की तू या प्रोग्रामचं अँकरिंग करशील का, आणि मी लगेच हो म्हटलं. खरं तर हा सोहळा सभागृहात सगळ्या मित्रमंडळींमध्ये करण्याचा आमचा मानस होता. हॉल पण बुक केला होता, पण करोनामुळे ते काही शक्य झाले नाही. हरकत नाही, पण या ऑनलाईन सोहळ्यामुळे आपण घराघरात पोहोचू शकू, जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू, हा त्याचा फायदा आहे. आणि या ऑनलाईन सोहळ्यात आपल्याला त्याचा फायदा म्हणून शुभांगी ताई नागपूरहून जॉईन झाल्या आहेत. त्या आपल्या या प्रोग्रामच्या अध्यक्षा आहेत. मधुराणी प्रभुलकर या प्रमुख अतिथी म्हणून जॉईन होणार आहेत. अर्थातच उत्सव मूर्ती अद्वैता उमराणीकर हजर आहेत. मी या तिघींचं मनापासून स्वागत करते. आणि खरं तर माझं भाग्य, रंगमंच नाही पण स्क्रीन मी तुमच्यासोबत शेअर केला, हे माझं भाग्य समजते. आज मैं ऊपर आसमा नीचे अशी माझी आज अवस्था आहे. चला तर मग आपण प्रोग्रामला सुरुवात करूया. मंडळी, हे जे पुस्तक आहे बडबड गाणी, हे बालसाहित्यात मोडतं. आता बालसाहित्य म्हणजे काय, तर मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं वाङ्मय. यात राजा राणी, राजकन्या, पर्या, देवदूत, राक्षस, फुलं, पानं, निसर्ग, बोलणारे प्राणी, सद्गुणी आणि दुर्गुणी माणसं हे सगळे घटक येतात. या कथा काव्य तुम्हाला मुलांच्या भावविश्वात घेऊन जातात आणि स्वभाषेत असल्यामुळे तुमच्या मुलांवर भाषा संस्कार पण होतात. बालसाहित्यात बडबड गीते, कविता, नीतिकथा, साहस कथा, थरार कथा, शब्दकोडी, प्रवास वर्णन असे बरेच प्रकार असतात. मराठीत पण अनेक बालक साहित्यकार होऊन गेलेत, म्हणजे मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, गदिमा, सरिता पत्की, ते सध्याच्या अगदी संदीप खरे, माधुरी पुरंदरेंपर्यंत. आपल्या अध्यक्षा शुभांगीताई यांनी पण बाल साहित्यात काम केलेलं आहे, तर त्याच्यावर बोलणारच आहेत नंतर. आणि आता आपल्या अद्वैता त्यांनी त्यात उडी मारली आहे. सध्याच्या या संकटाच्या काळात एकमेकांना धीर देत, सोबत करत आपण मार्गक्रमण करत राहायचे आहे आणि संकटावर मात करायची आहे. काहीही झालं तरी कवी मंगेश पाडगावकर म्हणतात तसं, या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची प्रचिती आपल्याला सध्या येतेच आहे. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा आणि आनंद वाटूनही द्यावा. आणि असाच आनंद रसिकांना वाटणारी, अभिनय, साहित्य याची उत्तम जाण असणारी आणि कवी मंगेश पाडगावकरचे आवडते कवी आहेत अशी मधुराणी आपल्याला आज जॉईन झाली आहे. मी तिच्याबद्दल थोडी माहिती सांगते. आजची प्रमुख अतिथी मधुराणी गोखले प्रभुलकर. स्टार प्रवाहावरच्या आई कुठे काय करते याच्यामधल्या अरुंधती या रोलमुळे सगळ्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली लाडकी आई. अभिनय, दिग्दर्शन, म्युझिक कंपोजन, प्रोडक्शन, साहित्य वाचन, कविता वाचन, कविता लिखाण या सर्व क्षेत्रात ती लिलया वावरते. अनेक स्टेज शोज तिने होस्ट केलेत, मुलाखती घेतल्या आहेत. कवितेचे पान, फेस टू फेस अशा युट्यूब सिरीजचं पण तिने अँकरिंग केलंय. इंद्रधनुष्य, असंभव मालिकातून तिने अभिनय केलाय. सुंदर माझं घर, गोड गुपित, समांतर, नवरा माझा नवसाचा, मणी मंगळसूत्र यात महत्वपूर्ण रोल केलेत. मिरॅकल्स अकॅडमीची ती को फाउंडर आहे. अभिनेत्री, गायिका, कवयित्री,
हळवी, बहुगुणी, लाघवी आणि नावाप्रमाणेच रसिकांच्या मनावर राज्य करणारी आणि आपल्या मधुर आवाजाने रसिकांना भुरळ घालणारी अशी ही मधुराणी, हिचे मी स्वागत करते. मी मधुराणीला विनंती करते की तू तुझं मनोगत व्यक्त करावंस. आवाज कर, अनम्यूट कर. हॅलो, ऐकू येतोय माझा आवाज? हा, ऐकू येतोय. नमस्कार. सर्वप्रथम मी अद्वैता उमराणीकर यांचं अभिनंदन करते आणि खूप खूप शुभेच्छा देते. आणि मला वाटतं तुमच्या नातवासाठी तुम्ही ही सगळी गाणी लिहिली आहेत अक्षरशः, आणि त्याचाच वाढदिवस आहे, तर मनापासून त्याला शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. आणि मला हे सांगावंसं वाटेल की अ, आपल्या भाषेच्या बद्दल आपण नेहमीच चिंतातूर असतो की मराठी भाषेचं काय होणार आहे किंवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे की नाही. तर मला असं वाटतं की भाषा ही जिवंत राहते ती कवितांमधून आणि गाण्यांमधून. त्यामुळे तुमचं करावं तितकं कौतुक थोडं आहे की नातवासाठी तुम्ही ही बडबड गाणी केलीत आणि त्या निमित्ताने तुम्ही एक संस्कार आणि भाषेचा संस्कारही त्याच्यापर्यंत पोहोचवतोय आणि तो पुढे अजून नेत राहील. जिथे जाईल जगाच्या पाठीवर तिथे तुमची गाणी त्याची साथ करतील अशी मला खात्री आहे. आणि आपल्याला असं वाटतं की लहान मुलांसाठी गाणी लिहिणं म्हणजे काय फार सोपी गोष्ट आहे, पण तसं नाहीये. कारण त्यांच्या भूमिकेत जाऊन आपण मोठे होतो ना तेव्हा ती ती निरागसता आपण हरवून बसतो. पण मला असं वाटतं की लहान मुलांसाठी गाणी लिहिणं आणि त्यांच्या भूमिकेत जाऊन त्यांचं विश्व साकारणं हे फारच चॅलेंजिंग आहे आणि ते काम तुम्ही केलंय. आणि थोरा मोठ्यांनी आतापर्यंत अप्रतिम बडबड गीतं म्हणण्यापेक्षा कविता लिहिल्या आहेत. अगदी कुसुमाग्रज असतील, विंदा करंदीकर असतील. विंदा करंदीकरांची गोष्ट सांगायची तर फार मोठे कवी, पण त्यांचा मुलगा काही कारणाने अनेक दिवस अंथरुणाला खिळून होता आणि त्याला रिझवण्यासाठी म्हणून त्यांनी असंख्य सुंदर बालकविता लिहिल्या. तसाच जन्म तुमच्याही या कवितांचा झालाय. तर मी खूप शुभेच्छा देते आणि माझ्या मुलीसाठी त्यातली एक प्रत जरूर पाठवा. मामीकडे द्या, मंजिरी भागवत. मी जरूर तिला सगळ्या कविता वाचून दाखवीन. मामीकडनं ती आमच्यापर्यंत पोहोचेल. आणि खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद. हो, मधुराणी, तुला आता कुठली कविता आठवत असेल, एखादं बडबडगीत 4 ओळी म्हणशील का? विंदा करंदीकरांची एक ऐकवते. परीचा पडला दगडावर पाय, परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. दगड म्हणाला इथे पहा, परीला दिसल्या जखमा 10. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी, चालू लागल्या अधांतरी. मस्त, थँक्यू. आणि आमची रिहर्सल सुरू होतीये, सो हो हो मी रजा घेते. थँक्यू. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू मधुताई. थँक्यू मधुराणी, धन्यवाद. तुझ्या आवाजात ऐकलेले काव्य हा एक अमृतानुभवच आहे. खरंच कवितेत आणि मनात उभारी देण्याची, रिझवण्याची, मन शांत करण्याची खूबी आहे. तसंच ही बडबड गाणी मुलांचे करमणूक करण्याचे साधन आहे. आपण सध्या घरबंदी झालो आहोत, म्हणजे मोठी माणसं समजू शकतात, पण लहान मुलांची मात्र खरी परीक्षा आहे. अभ्यास ऑनलाईन, खेळ सुद्धा ऑनलाईन. छोट्या छोट्या गोष्टीत जी मजा असते ना, त्यापासून ही सगळी लहान मंडळी वंचित आहेत. म्हणजे झाडावर चढणे, झोके घेणे, कैऱ्या पाडणे, चिखलात बरबटणे, अशा सगळ्या गोष्टी त्यांना करता येत नाहीत. असो, आपण अशी आशा करू की या न्यू नॉर्मल पासून रेग्युलर नॉर्मलला आपण लवकरच जाऊ. पण या ऑनलाईनच्या माध्यमामुळे ही गाणी मात्र जगभर फिरून आली आणि छोट्यांच्या आयुष्यात विरंगुळ्याचे काही क्षण देऊन गेली. असेच काही छोट्या मुलांनी म्हटलेली ही अद्वैता त्यांची गाणी, त्यांचे व्हिडिओ आपण आता बघणार आहोत. आता आपण व्हिडिओ प्ले करूया. आता मी आहानाला हे बडबडगीत गाऊन दाखवते. हो, चांदू मामाचं. चंदू एकदा आकाशात करत होता दंगा, गादीमधला कापूस काढून फेकत होता तीनदा. हा, आई रागे भरली तेव्हा म्हणते कशी त्याला, शोधून आण कापूस, तेव्हाच घेईन घरात तुला. ऐकलंस का तू? वारा सुद्धा अशा वेळी सूड उगवत फिरतो, कापूस सुद्धा ढगामध्ये कुठे कुठे ठेवतो. आकाशात चंदू आता
कापूस शोधतो सारखा, पिंजत बसतो ढग आणि फिरवत बसतो चरखा. हा. गादी नाही, घर नाही, झोपत नाही कधी, ढगांमध्ये लपून बसतो, दिसतो कधी मधी. हा. ईदचा शिरखुर्मा मोदक चतुर्थीला, औसेला बारीक होतो, फुगतो पौर्णिमेला. हे, झाली. आवडली? आवडली? हो, मामाची कविता आवडली ना? ओके. नमस्कार, मी मेघना गंधे. मी अमेरिकेत लॉस एंजलिस या शहरात राहते. माझी ही छोटी नात मायरा, हिला मी नेहमीच मराठी गाणी शिकवत असते. असेच एक बडबड गीत जे माझ्या मैत्रिणीने म्हणजेच अद्वैता उमराणीकर हिने लिहिलेलं आहे आणि तेच गाणं ती आता तुमच्या पुढे सादर करणार आहे. म्हणते ना मायरा? नमस्कार, मी मायरा मंगेश खंदे. आज मी छोटा येशूसाठी गाणं म्हणणार आहे. देवाला बसली इटुकली परी, देवाला बसली इटुकली परी, आईच्या मांडीची गाडी बरी, आईच्या मांडीची गाडी बरी. आजीने केला छान संचरी, आजीने केला छान संचरी. येशूच्या घराची फुगडी पुरी, येशूच्या घराची फुगडी पुरी. आईला नव्हते कसलेच काम, आईला नव्हते कसलेच काम. कोपऱ्या घालात गुलाबजाम, कोपऱ्या घालात गुलाबजाम. चटकन मटकन खाते काय, चटकन मटकन खाते काय. चिबली जाते दुधाची गाय, चिबली जाते दुधाची गाय. तम्म फुगते तम्म देवी, तम्म फुगते तम्म देवी. हातात लाडू वरचे वरे, हातात लाडू वरची वरी. जेवता जेवता दमते परी, जेवता जेवता दमते परी. झोपून जाते मानेवरी, झोपून जाते मानेवरी. धन्यवाद. ऍक्शन. मी चैत्राली कुलकर्णी. मी श्रेयान गोडसे. मी विशाल गोडसे. मी कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे राहते आणि माझ्या नातवंडांना गाणं शिकवते. ऐका तर आता. झिंगाट गावचे चिंगाटराव, झिंगाट गावचे झिंगाटराव, माग त्यांच्या पळते गाव, माग त्यांच्या पळते राव, पळते गाव, पळते गाव. हत्तीचे बळ, हत्तीचे बळ, अंगात फार, अंगात फार. हरणाचे पाय, हरणाचे पाय, घेतले उधार, घेतले उधार. घराची आमच्या, घराची आमच्या, पेशवे बाग, पेशवे बाग. आईचं मांजर, आईचं मांजर, बाबांचा वाघ, बाबांचं वाघ. अंगावर माती, अंगावर माती, बावळट वेश, बावळट वेश. डोक्यावर टेंगुळ, पायाला ठेच, डोक्याला टेंगुळ, पायाला टेच. सूर्य सुद्धा दमून जातो, सूर्य सुद्धा दमून जातो. त्याला बसायला वेळच नसतो, त्याला बसायला वेळच नसतो. झिंगाटपूरची भलतीच मजा, झिंगाटपूरची भलतीच मुगा, झिंगाटपूरची, झिंगाटपूरची भलतीच मजा. भलतीच मजा. रडणाऱ्या राजाला, रडणाऱ्या राजाला, हसते प्रजा, हसते प्रजा. नकाशावर नसते असले गाव, नकाशाला नसते अखेर गाव, नकाशावर नसते नकाशावर नसते असले गाव, असे गाव. त्यालाच गोकुळ, त्यालाच गोकुळ म्हणतात राव. म्हणतात राव. नमस्कार. नमस्कार. माझं नाव निकित खेरकर आहे आणि मी ऑस्ट्रेलिया मेलबर्न मध्ये राहतो आणि आजीने मला शिकवलं आणि माझ्या सॉंगचं नाव चंदू आहे. चंदू एकदा आकाशात, चंदू एका आकाशात करत होता दंगा, करत होता दंगा.
गादी मधला कापूस काढून गाडी म्हणला कापूस काढून फेकत होता तिंडा. फेकत होता तिंडा. आई रागे भरली तेव्हा आय रागे भरली तेव्हा म्हणते कशी त्याला म्हणते कशी त्याला शोधून आण कापूस शोधून आण कापूस तेव्हाच घरात घेईल तुला. तेव्हाच घरात घेईल तुला. वारा सुद्धा अशा वेळी वारा सुद्धा अशा वेळी सूड उगवत फिरतो. सूर उगवत फिरतो. कापूस सुद्धा ढगामध्ये कापूस सुद्धा ढगामध्ये कुठे कुठे ठेवतो. कुठे कुठे ठेवतो. आकाशात चंदू आता आकाशात चंदू आता कापूस शोधतो सारखा. कापूस शोधतो सारखा. पिंजत बसतो ढग पिंजत बसतो ढग आणि फिरवत बसतो चरखा. फिरवत बसतो चरखा. गादी नाही घर नाही गादी नाही घर नाही झोपत नाही कधी झोपत नाही कधी ढगांमध्ये लपून बसतो. ढगामध्ये लपून बसतो. दिसतो कधी मधी दिसतो कधी मधी ईदचा शिरखुर्मा इच्छा शिरकुर्मा मोदक चतुर्थीला मोदक चतुर्थीला औसेला बारीक होतो. औशीला बारीक होतो. फुकतो पौर्णिमेला. फुटतो मोरणीला. नमस्कार, मी सौख्या तांदळकर. आज मी तुमच्या समोर मुंगीताईवरची कविता सादर करणार आहे. मुंगीताई थांब थांब थांब, कुठून येते कुठे जाते किती वेळ काम. लष्कराची शिस्त जशी मोडत नाही राम, हल्ला करून जाते तरी लागत नाही थांब. 12 महिने 24 तास कामात नसते गॅप, सगळीकडे फिरताना नसतो गुगल मॅप. समोरासमोर आल्यावर बोलतात मुंग्या दोन, निरोप देतात स्वतः पण वापरत नाही फोन. छोटे छोटे कण घेऊन उंच उंच जातात, पावसाळ्यात चातुर्मास घरातच करतात. गोड किती खातात तरी वजन नाही वाढत, मॉल मध्ये घर यांचे रेशन नाही संपत. रंग काळा लाल जरी मजे मजे जगतात, पावडर पांढरी दिसली की कुठे लपून बसतात. धन्यवाद. वा, हे लहानग्यांचे व्हिडिओज आणि अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन ऍक्सेंट मधली मराठी गाणी ऐकून खूप गोड वाटलं बरं का. मी एक चारोळी लिहिली आहे बालपणाबद्दल, ती वाचून दाखवते. बालपण ते बालपण, त्यात नसते शहाणपण, ठासून भरले द्वाडपण, एक स्वच्छंदी उन्हाळपण. ना कोणते काटेरी कुंपण, एक उबदार मलमली गुंफण. हवी हवीशी आठवण, दे रे देवा लहानपण, रम्य ते बालपण, रम्य ते बालपण. आता आपण पुस्तक प्रकाशन सोहळा सुरू करणार आहोत. अद्वैता त्यांची दोन्ही नातवंड ईशान्वी आणि अक्षज यांच्या हस्ते आपण पुस्तक प्रकाशन करणार आहोत. खरं तर त्यांच्यामुळेच ही सगळी गाणी जन्माला आली आहेत. आणि लॉकडाऊन मध्ये त्यांचा सहवास लाभला, त्यामुळे आजीला ही गाणी सुचली आहेत आणि एक एक करत सगळा संग्रह जमा झालाय. ही पहिली आवृत्ती आहे. मला वाटतं अशा अजून आवृत्त्या निघतीलच, कारण की आता बसलीये माधुरी काकूला केक. आपण सोहळा. अक्षज कुठे आहे? त्याचा आज वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे अक्षज. म्युझिकला पुस्तक दाखवा. तिकडे त्यांना सांग माझी सगळ्यांनी टाळ्या वाजवूया. पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडलाय. आजी आजोबा ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळा. हे बघ अशी चित्र आहेत सगळ्याला. अभिनंदन. थँक्यू. प्रकाशन झालेलं आहे. थँक्यू म्हणा. थँक्यू म्हणा सगळ्यांना.
बच्चन सरांची आहे ना की बच्चों का शॉपिंग बच्चों का खेल नाही, तसंच लहान मुलांचं पुस्तक लिहिणं ही काही सोपी गोष्ट नाहीये, पण अद्वैताताईंनी ती धुरा एकदम मस्त सांभाळली आहे. आता आपण अद्वैताताईंच्या 2 मैत्रिणी आहेत, कवयित्री मृणालिनी कानेटकर जोशी आणि तनुजा चव्हाण. या दोघींनी शुभेच्छा पाठवल्या आहेत, कारण त्या आता उपस्थित राहू शकल्या नाहीत. तर त्या शुभेच्छा व्हिडिओज बघूयात आणि मग कार्यक्रम पुढे नेऊयात. शुभेच्छा व्हिडिओ. नमस्कार, मी कवयित्री तनुजा चव्हाण. अद्वैता उमराणीकर अर्थातच आमच्या अद्वैताताई यांनी आज त्यांच्या बडबड गीतांचा संग्रह प्रकाशित करायचं ठरवलं. आणि काय सांगू, या बडबड गीतांना वाचता वाचता मीही माझ्या बालपणात हरवले. त्यांनी बालचमूंसाठी बडबड गीतांचा जणू नवीन खजिनाच देऊ केला आहे. सगळ्या आजी आजोबांना, त्यांच्या आई वडिलांना, सगळ्यांना ही बालगीतं नक्कीच आवडतील. उदाहरण द्यायचं झालं तर मुंगीताई मुंगीताई थांब थांब थांब, कुठून येते कुठे जाते किती तुझे काम, ही आणि अशा प्रकारचीच अनेक बडबड गीतं त्यांच्या संग्रहात आहेत. अद्वैताताई, तुम्ही या बडबड गीताच्या संग्रहासाठी जे काय परिश्रम घेतलेत ते आम्ही पाहिलेच आहेत. तुम्हीही एक आजी आहात, त्यामुळं नातवंड ही दुधावरची साय असतात याचा प्रत्ययच ही बडबड गीतं वाचून प्रत्येक आजी आजोबांना येईल यात शंकाच नाही. आणि हा संग्रह प्रत्येक बालमित्राला नक्की आवडेल ही मला खात्री आहे. या संग्रहासाठी तुम्हाला आमच्या कुटुंबियांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी कवयित्री मृणालिनी कानेटकर जोशी. आज आमच्या अद्वैताताईच्या बडबड गाणी ह्या बालकविता संग्रहाचं प्रकाशन होते. तिचं मनापासून खूप खूप अभिनंदन. खरं तर वेळोवेळी प्रसंगानुरूप अद्वैताताईच्या बालकविता मी अनेक वेळा वाचल्यात. अतिशय सहज, सोप्या, सुंदर, मुलांना आकर्षित करून घेणाऱ्या, त्यांच्या मनोरंजन करणाऱ्या अशा ह्या सगळ्या कविता आहेत. मुलांसाठी लिहिणं अजिबात सोपं नाही. खरं तर ते खूप अवघड आहे असंच म्हणायला पाहिजे, कारण मुलांच्या भावविश्वाशी एकरूप होत त्यांना आवडेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने लेखकाला, कवीला व्यक्त व्हायला लागतं. अद्वैताताईच्या कविता वाचताना हे जाणवतं की तिच्या कवितांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अगदी सहजपणे उतरल्या. आकर्षक शब्दरचना, सुंदर कल्पना आणि साधी सोपी लय याच्यामुळे ह्या कविता आपल्या बालमित्रांना नक्कीच आवडतील आणि त्यांचं भावविश्व समृद्ध करतील याची मला खात्री वाटते. मी पुन्हा एकदा अद्वैताताईचं तिच्या पुस्तकासाठी खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि तिच्या पुढच्या काव्य प्रवासाला मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद हे शुभेच्छा व्हिडिओज पाठवल्याबद्दल. तसाच एक शुभेच्छा संदेश आपल्याला सुनील देशपांडे अकोला यांनी पाठवलाय, तो मी वाचून दाखवते आणि मग मी अद्वैताताईला विनंती करेन की तिने तिचं मनोगत व्यक्त करावं. पण आधी मी संदेश वाचून दाखवते. अद्वैताताई, मनपूर्वक अभिनंदन. आपल्यासाठी हा संस्कारदायी परंपरेचा ठेवा आहे. पूर्वजांच्या थोरल्या विचारविभवाची बालगीते आपल्या प्रतिभेच्या अंगणात अगदी लीलया बागडतात. तुम्हाला मनभरून शुभेच्छा. खरं सांगू का, निरागस मन, निरामय विचार आणि निर्व्यास प्रेम ज्यांच्यापाशी उपजत असतं त्यांनाच बालमनाच्या आनंदाचा अंदाज घेता येतो. किंबहुना तेच बालवाङ्मय करू शकतात. आपल्यापाशी हा शुद्ध चित्ताचा साठा भरपूर आहे, म्हणून बालगीतांच्या संग्रहांचा योग जुळून आला आहे. तुमचं हार्दिक अभिनंदन. खरंच देशपांडे, तुम्ही जे म्हणता ना त्याच्याशी आम्ही अगदी 100% सहमत आहोत. आपली अद्वैताताई तशीच आहे, म्हणजे ज्ञानाचा दीपक सतत तेवत ठेवणारी, आपल्याला समाजोपयोगी काम करणारी, कामकरी मधमाशीच जणू. एक एक गोष्टीची भर घालत तिने आपल्या कामाचा, कर्तृत्वाचा मधुसंचय खूप गोड, गहिरा आणि परिपक्व केलाय. तिच्या कारकिर्दीची मी थोडक्यात ओळख करून देते. अहिल्यादेवी शाळेत तिने 25 वर्ष
शिक्षिकेचं काम केलेलं आहे. आता ती निवृत्त आहे. नाट्यलेखन, कविता लेखन, महानाट्य लेखन, दिग्दर्शन केलंय. महाराष्ट्र आणि कर्नाटक इथे कीर्तनाचे मोठे मोठे कार्यक्रम केलेत, व्याख्याने दिली आहेत, स्तंभलेखन, ललित लेखन केलंय, तरुण भारत, मटा, सकाळ इत्यादी वर्तमानपत्रातून अनेक पारितोषिके मिळवली आहेत. निबंध लेखन, नाट्यलेखन यांना तर राज्यस्तरीय पारितोषिकं मिळाली आहेत. आदर्श शिक्षक पुरस्कार मनपा, रोटरी, लायन्स क्लब कडून मिळाला आहे आणि याआधी 2 पुस्तकांचं संपादन पण केलेलं आहे. NIBM मध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून काम केलंय आणि आज तिच्या बडबड गाणी या पुस्तकाचं आपण प्रकाशनही केलंय. अद्वैता म्हणजे युनिक, समवन हू हॅज नो इक्विव्हॅलंट, अनमॅचेबल. आपल्या नावाप्रमाणेच अद्वैताताईने आगळं वेगळं काम केलेलं आहे. बहुरंगी, बहुआयामी आणि माधुरी नावाप्रमाणेच अतिशय गोड व्यक्तिमत्व तिला लाभलंय. मी तिला विनंती करते की आता तिने आपलं तिचं मनोगत व्यक्त करावं. माईक ऑन कर. नमस्कार. आज हे पुस्तक तिकडे आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन करताना मला खूप आनंद होतोय, कारण ह्या प्रकाशनासाठी 2 तोला मुलाच्या व्यक्ती लाभल्या आहेत. सगळ्यात प्रथम म्हणजे वयाने ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि लेखनामध्ये आपलं खूप मोठं नाव क्षितिजापर्यंत पोहोचवलेल्या शुभांगीताई भडभडे, आणि दुसऱ्या म्हणजे मधुराणी प्रभुलकर, ज्यांचं आज घराघरात एक आदर्श आई म्हणून सगळेजण हे करतायत. पण खरं म्हणजे मधुराणीच्या बद्दलही मला असं वाटतं की तिची जी मुलगी आहे आणि तिचे काही व्हिडिओज पाहिले किंवा त्यांच्याबद्दलच्या मुलाखती आम्ही वाचल्या तेव्हा लक्षात आलं की मधुराणी म्हणजे खूप वेगळं व्यक्तिमत्व आणि तिच्याही पेक्षा तिची मुलगी आणखीन 2 पावलं पुढे. असं मूल ज्या घरात असतं त्या घरातली व्यक्ती खरं म्हणजे काव्य जगत असते. आणि मला वाटतं हीच प्रेरणा मला पण मिळाली आणि माझ्या निवृत्तीनंतर मला प्रश्न आलाच नाही की आता वेळ घालवायचा कसा. लॉकडाऊन जरी असला तरी 24 तास मी नातवंडांच्या सहवासात होते आणि खरंच त्यांचे शब्द, त्यांच्या शब्दांची एक वेगळी डिक्शनरीच होईल. माझ्या मैत्रिणीची नात पण अशीच आहे, म्हणजे मंजिरीची सुद्धा, शरयू, इतकं त्यांचे ते बोबडे बोलक्या त्यांनी तयार केलेला वेगळा शब्द, ह्या सगळ्यामुळे खूपच एक वेगळं जग आपल्याला दिसायला लागतं. आणि त्यांच्या भावाविश्वात डोकवायला गेल्यानंतर खरोखर ह्या कविता अगदीच स्वयंस्फूर्तपणे आल्या. या काव्यसंग्रहामध्ये असलेल्या एका कवितेबद्दल मी मुद्दा माझा आवर्जून बोलणार आहे. माझा नातू जो बॉर्डरवरती असतो तर लॉकडाऊनच्या काळामध्ये त्याला खूप एकटेपण जाणवलं, कंटाळा कुठे जाणार ना, आपण तरी कुणाशी तरी फोनवर सतत बोलतो, पण बॉर्डरला काही वेळेला तोही प्रश्न येतो. म्हणून त्याच्यासाठी आम्ही ट्रॅम्पोलिन पाठवायचं ठरवलं. त्यांची मोठी बाग आहे, त्या ट्रॅम्पोलिनवर तो उडी मारताना त्याच्या आईने बरेचदा व्हिडिओ केला, आम्ही ते पाहिलं होतं. आणि असंच हे एकदा पाहिल्यानंतर घरामध्ये आमच्या जेव्हा खूप झुरळ दिसायला लागली आणि कुठून बाहेर ना आलं की ती झुरळ कुठनं तरी अशी प्रकट व्हायची. एकदा मी असंच गॅसपाशी काहीतरी करायला गेले आणि एका झुरळाने तव्यावर उडी मारली. तर मला असं सहज कल्पना आली की अरे झुरळांचं सुद्धा जीम असेल नाही का. आणि मग ती झुरळांचं जीम ही जी कविता आहे ती तिथे हे झालं. अशा खूप गोष्टी आहेत. आणि हिचं इशूचं लहानपण तर इतकं छान मजेत गेलं की ते तिचा जन्म असल्यानंतर ह्या मुलांच्या जन्मानंतर जे लॉकडाऊन सुरू झालं त्यामुळे ह्या पिढीला बाग माहिती नाही, त्यांना जंगल माहिती नाही, त्यांना फिरणं माहिती नाही. तर आम्ही आपल्या कल्पनेच्या राज्यात असं रमायला लागलो आणि तिच्या बरोबरीने मी त्या कविता लिहित गेले. आणि या सगळ्याच्या मागे प्रेरणा आहे ती म्हणजे मुळात म्हणजे माझ्या अहिल्यादेवी शाळेची. कारण ह्या शाळेमध्ये आम्हाला खूप वेगवेगळ्या अशा प्रसंगाला सांगायचे की जरा 4 ओळी लिहून द्या बरं, पटकन फळ्यावर लिहायच्या आहेत किंवा काय पाहुणे येणार आहेत, जरा स्वागत गीत लिहून द्या. आणि मग त्या सगळ्याचा विचार करता करता एक ताल लय अशी ती मला सापडत गेली आणि आपणही काहीतरी छोटंसं लिहू शकतो असं एक कुठेतरी हे झाला, हे वाटायला लागलं की एक आत्मविश्वास आपल्यामध्ये आला. आणि म्हणून हे आता ही जी गीतं झाली ह्या गीतामधल्या आणखीन एका कवितेची मुद्दाम मी गोष्ट सांगणार आहे. कारण ह्या कविता जशा परदेशातल्या मुलांनी म्हटल्या तशाच महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात ह्या सगळ्या कविता गेल्या. आमचा माय मराठी म्हणून एक संघ आहे मराठी शिक्षकांचा संपूर्ण महाराष्ट्राचा. जेव्हा ह्या कविता त्या गटात जातात त्यावेळेला त्यांनी ऑनलाईन शिकवताना ह्या कविता शिकवायलाही सुरुवात केली. आणि तिथल्या मुलांना सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे कविता म्हणजे दिवाळीच्या फराळाची जी केली होती त्या छोट्याशा बाळाने. म्हणजे आमच्याकडे ती दिवाळीच्या फराळाचा आनंद कसा घेत होती, डोक्यावरती शेव टाकायची किंवा लाडू मधले बेदाणे हे करायचे. तर हे सगळं त्या कवितेमध्ये आलं. पण ते शिक्षक जेव्हा एका खेड्यातल्या शिक्षकांचा मला फोन आला की हे गाणं आमच्या मुलांना खूप आवडलं, कारण त्यांनी ह्यातले खूपसे पदार्थ पाहिलेलेच नाहीयेत.
मला खरोखर त्यावेळेला असं एक क्षणभर माझ्या डोळ्यात पाणी आलं की कित्येक मुलं ह्या गोष्टींपासून वंचित आहेत. पण म्हणे ताई तुम्ही जी कविता केली आहे त्यामुळे त्यांच्या समोर ते चित्र उभं राहिलंय. तुमच्या कवितेमध्ये चित्र उभं करण्याची जी ताकद आहे आणि ती मला म्हणून म्हणते देवाची देणगीच आपण मानूया किंवा आपल्या घरातल्या थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद ते मानता येतील की अशा गोष्टी आपल्याला करायला मिळणं आणि व्यक्त होता येणं. तर ह्या सगळ्यामध्ये माझ्या कुटुंबियाचा, माझ्या शाळेचा, माझ्या विद्यार्थ्यांचा आणि सगळ्या आप्तेष्टांचा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि हे मी देवाचे आशीर्वाद मानते आणि हे पुस्तक आज तुमच्या सगळ्यांसाठी प्रकाशित झाले असं जाहीर करते. धन्यवाद. खूप छान बोललीस अद्वैताताई. आणि मला अजून एक सांगायचं आहे की वेळ सत्कारणी कसा घालावा हे अद्वैताताईकडनं शिकावं. म्हणजे लॉकडाऊन सुरू होतं, थोडंसं मध्ये शिथिल झालं, तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिच्या घराजवळ एक वस्ती आहे, तिथं काही मुलं किंवा त्यांना ऑनलाईन शाळा पण अटेंड करता येत नाहीये. तर तिने तिथे जाऊन त्यांच्यासाठी शाळा घेतली. त्या मुलांच्या आयांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून शिवणकाम आणि शिवण मशीन तिथं दिली आहे. असं तिने समाजकार्य म्हणजे काय करावं हा तिला प्रश्नच पडत नाही. ती शोधत असते नवीन काहीतरी करायला आणि आपला वेळ कसा सत्कारणे घालावा हे तिच्याकडनं शिकावं असं अगदी मी नेहमी सांगते. तुला पुस्तक प्रकाशनाच्या मनपूर्वक परत शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या उपक्रमांना ऑल द बेस्ट. मंडळी, जीवनाचे 2 स्तंभ आहेत. एक म्हणजे जन्म, दुसरा म्हणजे मृत्यू आणि मधला अंतर म्हणजे जीवनकाल हा तुमच्या आयुष्यातला कर्म, तुम्ही काय कर्म करता हे देखील महत्वाचं आहे. कुणी म्हणून ठेवलंय, जन्म तो भाग्य की बात है, मृत्यू आना समय की बात है, लेकिन मृत्यू के बाद भी लोगों के दिल में रहना कर्मों की बात है. आपल्या अशा उत्तुंग कार्यामुळे आणि साहित्य क्षेत्रात केलेल्या विशेष योगदानामुळे आपण ज्यांचे ऋण विसरू शकत नाही अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिका, कवयित्री, नाटककार किंवा साहित्य शिल्पकारच म्हणू अशा आजच्या अध्यक्षा श्रीमती शुभांगी बडबडे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. मी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. श्रीमती शुभांगी बडबडे, नागपूर, राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार या उपाधीने सन्मानित, प्रज्ञा पुरस्काराने विभूषित, डीडी नॅशनल, दूरदर्शनच्या हिरकणी अवॉर्डच्या मानकरी, महाराष्ट्र आणि पंजाब शासनाकडून गौरव झालेल्या आणि यासारखे अनेक शेकडो पुरस्कार त्यांना प्रदान झाले आहेत. 1978 पहिली कादंबरी व त्यानंतर सातत्याने लेखन करत गेले आहेत. 22 चरित्र कादंबऱ्या, 22 सामाजिक कादंबऱ्या, 10 महानाट्य लेखन, 10 कथासंग्रह, 10 किशोर साहित्य, 4 ललित लेख संग्रह, 2 प्रवास वर्णन देखील. त्यांचं अद्वैताचं उपनिषद या कादंबरीला पंतप्रधान मोदींनी पण शुभेच्छा दिल्यात. त्याचं हिंदीत अनुवादित झालेलं आहे. दिल्लीत माननीय अडवाणी यांच्या हस्ते इदम न ममचं प्रकाशन झालंय. शिवाय इदम न मम नाटकाचं भारतभर 250च्या वर प्रयोग झालेत. आकाशवेधचं प्रकाशन राष्ट्रपती भवनात माननीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झालंय. लोकसहभागातून लोकप्रतिष्ठित आणि पद्मगंधा साहित्य प्रतिष्ठान 1994 पासून त्या संस्थापक आणि अध्यक्ष पण आहेत. राष्ट्र चैतन्य का शंखनाद या त्यांच्या नाटकाचे RSS शिबिरात अनेक प्रयोग झालेत. त्यांच्या साहित्याचे अनुवाद अनेक भारतीय भाषांमधून झाले आहेत. स्वामी विवेकानंद यांच्यावर लिहिलेल्या नाटकाचे तर देश विदेशात प्रयोग देखील झालेले आहेत. तरुण भारत, गावकरी लोकमत यातून त्यांनी स्तंभलेखन केलंय. त्यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार मिळालाय. असे अफाट आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला लाभले आहे. मी संक्षिप्त माहिती दिली, अजून त्यांचं कार्य खूप मोठं आहे. तर मी शुभांगी त्यांना विनंती करेन की त्यांनी आजच्या आपला जो विषय आहे किशोर साहित्य किंवा बाल बडबड गीतं या संदर्भात पण तुमचं जे तुम्ही साहित्य लिहिलंय त्याच्यावर थोडा प्रकाश टाकावा आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. तुम्ही तुमचं अनम्यूट करून सांगा. नमस्कार. खरं म्हणजे आज इतक्या सगळ्यांनी बोललाय खूप छान छान. त्याच्यानंतर आता मी बोलायचं म्हणजे कठीण आहे, परंतु माझी जी ओळख करून दिली ती खूप मोठी केली. एवढी काही मी मोठी नाही आहे, महत्वाचं. दुसरं म्हणजे आजच्या
आजच्या कार्यक्रमासाठी जे अनेक जण मिळालेत, मधुराणी, नंतर जी लहान मुलं ज्यांनी गीतं गायली, ही सगळी जण खरंच कौतुकास्पद आहे. हे सुंदर सुंदर पुस्तक हे बडबड गीतांचं आज प्रकाशित झालेलं आहे. याच्याबद्दल पहिल्यांदा शुभेच्छा देते आणि मनापासून आशीर्वादही देते लहान मुलांना. खरं म्हणजे हे पुस्तक लिहिलं तेव्हा त्याच्या अगोदरपासून मला उमराणीकर हे नाव सुद्धा माहित नव्हतं. मला माहित होतं ते माधुरीताई, ती म्हणजे माझ्या सुनेची माझी जी धाकटी सून आहे तिची बहीण, आणि ती खूप कार्यक्षम आहे, खूप कार्य करते, खूप नंतर सामाजिक कार्य करते, सांस्कृतिक कार्यक्रम करते, सहलेखन करते, शिकवण्या करते, एवढं सगळं खूप माहित होतं. पण ही माझ्या मैत्रिणीच्या, माझ्या सुनेची बहीण ही अद्वैत आहे हे मला मात्र आता नंतर काहीच दिवसात कळलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करते. आणि दुसरं म्हणजे आज ईशान्वी आणि अक्षय या दोघांच्या बद्दल, अक्षज याच्याबद्दल खरोखर त्यांनी आशीर्वाद देते. ईशान्वी म्हणजे खऱ्या अर्थाने आपण जगन्माता पार्वती, आणि अक्षज म्हणजे विष्णू, पालकत्व असणारे विष्णू. ह्या दोघांची नावं ठेवण्यात सुद्धा खूप मोठा अद्वैताईंचा वाटा असं मला वाटतं. आणि नावं ही खरोखरीच पुढे सार्थ करतील असाही विश्वास बाळगायला हरकत नाही. खरं म्हणजे या बडबड गीतांच्या निमित्ताने ह्या मुलांना जो आशीर्वाद आजीचा लाभला आहे, तसाच कवयित्री अद्वैताला सुद्धा हा आशीर्वाद मिळालाय पुढचं पाऊल टाकण्याचा, आणि हा आशीर्वाद सगळ्यांकडूनच मिळालाय. कविता क्षेत्रात हे पहिलं पाऊल असलं तरी त्याच्यात पहिलेपणाच्या कुठेच खुणा नाही, इतकं त्याचं ठिकठिकाणी वर्णन आलेलं आहे. आणि इतकं त्यांनी आतापर्यंत जे शिक्षकांनी म्हटलं की आम्हाला हे गीता आवडली, याच्यावरूनच सिद्ध होत आहे की हे पहिलं पाऊल नसून ह्या त्याच्या मागे असलेला अनुभवांचा साठा त्यांच्याजवळ होता, हे मात्र नक्की आहे. आणि ते आतापर्यंत म्हटलं ते खरं आहे की बडबड गाणी करणं ही सहज सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी एक तर अनुभव लागतो, एक तर प्रेम लागतं, एक तर साहचर्य लागतं. आणि या सगळ्यातून ही लिहिलेली बडबड गाणी खरोखरीच लोकप्रिय होतील याबद्दलही शंका नाही. साधारणतः आईच्या मांडीवर असणारं मूल, हे मूल असं असतं की त्याला फक्त कळत असतो तो रिदम, ताल, ठेका, सूर, स्वर आणि साहचर्य आईचं. ह्याच्यातूनच त्या मुलांना तो शब्दाचा अर्थ न कळताही ती गाणी आवडू लागतात. पण जेव्हा 1-1.5 वर्षाचं मूल होतो, आपण त्याला अंगणात घेऊन जातो, काऊ, चिऊ, माऊ हे सगळं दाखवतो, भूब दाखवतो, आणि मग मात्र त्याला त्या मागे ऐकलेल्या गाण्यांचा हळूहळू संदर्भ लागत जातो, आणि ही गाणी मग त्याला आवडू लागतात. मग ती कोणाची असोत, राक्षसाची असोत, परीची असोत किंवा कोणाची असोत, ही गाणी त्याला त्यानंतर हळूहळू आकलन होऊ लागतात. म्हणजे आकलन क्षमता वाढण्याचं काम पहिल्यांदा बडबड गीतं करतं, मग बालगीतं करतं, शिशुगीतं, बडबड गीत आणि ही बालगीतं. अशा प्रकारे याचा प्रवास सुरू होतो. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर ही परंपरागत आहे. किती वर्ष झाली असतील आईने सांगितलेली, आपल्यासाठी म्हटलेली ही गाणी आपल्या आधी लक्षात असतात. म्हणजे आता विंदा करंदीकर झालं, मंगेश पाडगावकर झालं, हे आपण ऐकलंय. पण याच्या अगोदर आपण ऐकतो चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरेबंदी. आता हा करवंदीचा याचा मामाच्या वाड्याशी तसा काही संबंध नसतो, करवंदी झाडही नसतं लिंबोणीचं, पण त्याला ते त्याचं आकलन करण्याची त्याची हे इच्छाही नसते, कारण ते आघात प्रतिघात ह्या याच्यातून ते स्वर आणि ताल, ठेका याच्यातून त्या मुलांना जे आकलन होतं ते महत्वाचं होतं. आणि ह्याच्या पलीकडे त्याच कवितेत मामाच्या गावाला जाऊन या, तूप रोटी खाऊन ये, आता तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी. खरं म्हणजे याच्याशी काही संबंध नाही आहे, पण ते उपाशी राहिलेला असतो, त्याचा अर्थही त्या मुलाला कळत नसतो, पण ते गाणं खूप आवडत असतं. अशा तऱ्हेची कितीतरी बडबड गीतं आपल्याला माहिती असतील. अटक मटक चवळी चटक, चवळी लागली गोड गोड, चिबेला आले फोड फोड. आता ही अटक मटक चवळी चटक गोड गोड लागल्यावर फोड कशा आले हे माहित नाही, पण येतात. असं हे सगळे गीत आहे. आणि याच्याहून आपल्याला थोडस मोठं झालं, आपडी थापडी, 2 हात ठेवतो, एक आजीचा हात असतो, एक आईचा, त्या छोट्या मुलाचा. आपडी थापडी, गुळाची पापडी, धम्मक लाडू, तेल पाडू, तेलंगीचं एकच पान, धरग बेबी हाच कान. आता ह्याच्यातली ही जी गीतं आहेत जी आपण ऐकतो त्याच्यामध्ये खरोखरी ताल आहे,
आशय हा तितका महत्वाचा नाही आहे. तर आशय हा पुढे पुढे हळूहळू त्याला कळतो. पण त्यावेळेला ज्या वेळेला ही गीतं गायली जातात, म्हटली जातात, त्यातला ताल मुलांना कळत असतो. ही शिशुगीतं म्हणजेच बडबड गीतं आहेत. त्यात नाद, सूर, ताल आणि आईचा स्पर्श हे सगळ्यात महत्वाचं आहे. अद्वैताने आपल्या नातवंडांसाठी ही गीतं लिहिली आहे आणि ह्यामुळेच ह्या गीतांना अधिक मधुरता प्राप्त झालेली आहे. कारण याचं कारण आई किंवा आजी जे आपल्या मुलांना जवळ घेऊन एखादी गोष्ट सांगते ती खूप महत्वाची असते आणि ती मुलांना अतिशय मनापासून आवडत असते. इतरांनी सांगितलेल्या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो, पण आईने सांगितलेल्या गोष्टीवर त्यांचा विश्वास असतो. आता जर याच्यामध्ये बडबड गीताच्या याच्यामधून एक वाटतं की त्यांनी जी मुंगीची कल्पना, अद्वैताची जे कविता आहे, बडबड गीत आहे, त्याच्यातून एक लक्षात आलं की मुंगीची कविता सगळ्यांना खूपच आवडली आहे. ह्याच्यात आवडण्यासारखं काय की ती बारीकशी मुंगी जमिनीवर चालणारी आणि ती जमिनीवर चालत असताना त्या मुलाचं जे चाललेलं निरीक्षण आणि त्याला ती पकडता येत नाही. इतकं छोटे मुलं असतात की त्यांना ती पकडता येत नाही, पण त्याचं निरीक्षण ते मुंगी कुठपर्यंत जाते इथपर्यंत असतं. आणि मग आपण त्या मुंगीच्या मागाने कविता जेव्हा म्हणतो तेव्हा त्या मुंगीताईची आपल्याला त्या मुलांना कल्पना येत जाते. मुंगीताई थांब थांब थांब. आता हा लहान मुलगाच्या स्वरातच आईजी म्हणाली, अरे मुंगीताई थांब थांब थांब. तर मुंगी थांबते की नाही माहित नाही, पण हा मात्र थांबतो आणि ती कविता ऐकतो. आणि अशा तऱ्हेची ही कविता मलाही खरंच आवडली आहे. आता ईशान्वीसाठी केलेलं गीत सुद्धा पहा. जेवायला बसली इटुकली परी, जेवायला बसली इटुकली परी, आईच्या बांधीची गादीत परी, आजीने केल्या छान छान खिरी, येशूच्या गालावरची फुगली पुरी. आता ही छोटीशी कविता ऐकायला किती छान वाटते की ताल आहे, लय आहे आणि स्वर आहे. आपण ही गीतात म्हटलं ह्याच्यात म्हणायला गेलो तर ती अतिशय ठेक्यात येते. तसंच आणखीन एक कविता, गरगर गिरकी छत्रीचा जागा, गरगर गिरकी छत्रीचा जगा, वाऱ्याच्या झोक्यावर खेळण्याची मजा, चूर 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 चतुर. आता याच्यातले शब्द जे आहे आघात प्रतिघात करणारे किंवा तसेच येणारे, यमक जुळवणारे, यामुळे मुलांना ती अत्यंत आवडणारी कविता असते. चूर 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 चतुर, भराभरा उडे, पावसाचा निरोप देतो सर्वांकडे, कागदाच्या बोटी निघाल्या जोरात, टप टप टपोरी, थेंबांची लगोरी, चुकत पाळा उडाली भंबेरी, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, अशी मोठी कविता आहे. अशा तऱ्हेने ह्या कविता ज्या आहेत, ह्याच्यामध्ये ज्या 25 कविता आहेत, ह्या खरोखरीच मुलांनी म्हणण्याजोग्या आणि पुढे कळण्याजोग्या आणि त्यांनी आपल्या मुलांना सांगण्याजोग्या आहेत. आणि त्यामुळे ही भाषेचे जसे संस्कार आहेत तसे ह्या कविता जेव्हा मुलं ही मोठी होतील, अक्षरशः ईशान्वी, तेव्हा त्यांना लक्षात येईल की आजीनी आपल्याला हे पुस्तक प्रेझेंट दिलं होतं. याचाच आजीचा सन्मान आहे, हाच कवयित्रीचा सन्मान आहे. अशा या आघात प्रतिघात करणाऱ्या शब्दांच्या ओळी बालमनाला मनापासून आवडतात आणि त्यांच्या मनात कुतूहल आणि आनंद निर्माण होतो. अशा 25 कविता या संग्रहात आहेत. आणि ही अनोखी आवडती भेट ईशान्वी आणि अक्षयला देणाऱ्या अद्वैताला माझ्या मनापासून शुभेच्छा. आता मी माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझ्याबद्दल थोडक्यात बोलायचं झालं तर खरं म्हणजे मी लिहीन वगैरे असं काही माझ्या मनात कधी नव्हतंच आणि तसं नसतंच कोणाच्या बहुधा. पण एकदा झालं की 9वीत असताना मला सांगितलं की एक कथापूर्ती असते, त्या कथापूर्ती ती अर्धी कथा दिलेली असते आणि पुढची पूर्ण करायची आहे. तर मी धावत जाऊन आईला विचारली की आई ह्याची कथापूर्ती कशी करायची, आणि तिने मला सांगितलं. ह्या कथापूर्तीला मला पहिलं बक्षीस मिळालं, अर्थात ते आईच होतं, कारण तिनेच सांगितलं होतं, मी लिहिलं होतं फक्त. पण माझ्या मनात त्यावेळेला आलं की खरंच आपण असं लिहिलं तर. आणि मग मी छोटे छोटे कविता, बालगीत, इटुकलं मिटुकलं साशाचे पिटुकलं, बाळ माझ्या मांडीतलं चिटुकलं, अशा तऱ्हेच्या छोटे छोटे कविता करायला लागली. ही बडबड गीतच होती, तेव्हा त्याला बडबड गीत म्हणतात वगैरे काही मला माहित नव्हतं, पण झाली. आणि अशा तऱ्हेने 25 एक मला असं वाटतं मी केली असती. आणि मी माझा मोर्चा दुसरीकडेच वळवला, तो बालकथांकडे. आणि बालकथातून लघुकथा आल्या, लघुकथातून कादंबरी आली, आणि कादंबरी जो झाल्यानंतर 22 कादंबऱ्या झाल्या समाजातल्या समस्यांवर आधारित होत्या. पण त्यानंतर मला लक्षात आलं की ह्या सामाजिक कादंबऱ्या, हा सामाजिक विषय संपले की संपून जातील.
आणि केव्हा तरी माणसाला आयुष्यामध्ये एक वळ असं येतं की ज्यावेळी तो विचार करतो की आपल्याला पुढे कसं जायचंय. योगायोगाने वळणावर भेटलेली जी माणसं असतात ही आपल्याला गाईडच करत असतात. आणि गाईड करत असताना मला लक्षात आलं की एका वळणावर माझ्या लक्षात आलं की आपण ह्या सामाजिक कादंबऱ्या संपल्या, पुन्हा लिहू, खूप लिहू, अधिकाधिक लिहू, पण ह्याच्यातून फायदा काय? पैसा मिळवणं, फक्त मानधन मिळवणं, तर हे नको होतं मला. मग मी विचार केला की ह्याच्या पलीकडे जाऊन आपलं म्हणजे त्यावेळेला वाचनात आलेले खूप चांगले 2 उदाहरण आहेत. मला खरंच खूप आवडले जे सर्वांना सांगावेसे वाटतं. ते म्हणजे जेव्हा शंकराचार्य हे यांना वाटलं की आपलं साहित्य अजरामर झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी काय केलं की आपली 4 वेद 4 मठात ठेवले, भाष्य 4 मठात ठेवलं. म्हणजे एक वेद संपल्यानंतर तो दुसऱ्या मठात जाईल तेव्हाही त्यांचं वाङ्मय वाचेल. तिसऱ्या मठात जाईल, तिसरा वेद असेल, तिथेही त्यांचं वाङ्मय वाचलं जाईल. अशा तऱ्हेने 4 मठात त्यांनी आपलं वाङ्मय ठेवलं जे चिरकाल आजही आहे. दुसरं एक होतं की चाणक्य नीती लिहिली तेव्हा त्यांनी असं ठरवलं की नाही काही झालं तरी माझं वाङ्मय हे माझं साहित्य, माझी चाणक्य नीती, चाणक्य सूत्र, नीतीसूत्र हे कमीत कमी 600 वर्ष टिकले पाहिजे. आणि त्या दृष्टीने त्यांनी जो विचार केला असेल तर आज कितीतरी वर्ष झाले तरी चाणक्याची नीती आजही आहे. म्हणजे 600 वर्ष टिकल्यावर पुढे हळूहळू ती पुढे डेव्हलप होत गेलेली आहे. म्हणजे आता अर्थात त्यांनी 600 वर्षापर्यंत विचार केला. मग माझ्या मनात आलं की आपण फक्त 50-60 वर्षापर्यंत विचार करायला काय हरकत आहे. आपण काय त्यांच्या एवढे मोठे नाही. पण नंतर एक एक व्यक्ती अशी मिळत गेली योगायोगाने की मला असं वाटायला लागलं की आपण जे लिहितोय ते योग्य आहे. हे योग्य असणं, योग्य वाटणं ही जीवनाची सार्थकता आहे. आणि ही सार्थकता मला खरोखरीच मिळाली आहे. 2 गोष्टीमुळे मिळाली. एक माझ्या बालमनामध्ये आजही माझं बालमनच आहे. कारण माझ्या बालमनामध्ये प्रत्येक बालमन हे उत्सुक असतं शिकायला, शिकवून घ्यायला. आणि त्याप्रमाणे मलाही असं कोणी शिकवलं, कोणी पाहिलं, कोणी विचारलं किंवा हे सगळं तर मला खूप आवडतं आणि मी अधिकाधिक अभ्यास करते आणि शिकते. आणि ह्यातूनच मला ह्या चरित्रात्मक कादंबऱ्यांचा जन्म झाला आणि इथपर्यंत मी पोहोचली. खरं म्हणजे मोठी मी कशाने झाली हे मला माहित नाही, पण मी लिहित गेले एवढंच माझं काम होतं. जो कर्मयोग होता आणि श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलंच आहे, अभ्यास योगेन ततो मामीप्छाप्तुं धनंजय. त्याप्रमाणे अभ्यास कर, अभ्यासानेच मी तुला प्राप्त होईल. आज तो मला प्राप्त झालाय, माझ्या यशात आहे. मला असं वाटतं इथे थांबावं. धन्यवाद. खूप छान शुभांगीताई, तुमच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली हे आम्हाला ऐकून खूप मजा आली. तुमच्या आईने तुम्हाला पहिलं पाठबळ दिलं आणि त्याच्यानंतर तुमची गाडी सुसाट धावतीये, ती अजूनपर्यंत धावतीये, हो की नाही? अजून एक सांगू शकते, एक हा, सांगते. सांगा. मी 9 वर्षाची असेल साधारणतः, तेव्हा मला खूप देवी आल्या. देवी म्हणजे इतक्या देवी आल्या की त्या 21 दिवस वर चढायच्या, ताप असायचा आणि 21 दिवस त्या मोठ्या मोठ्या फुगायच्या आणि 21 दिवसांनंतर त्या खाली खाली उतरायला लागायच्या. आणि खाली उतरत असताना त्यात हळूहळू कमी होत असताना मला खाज सुटायची त्याला. आणि खाज सुटायला लागली की मी खाजवायचं. ते म्हणजे खाजली की ते देवीचं फुटायचं आणि त्यातला पस दुसरीकडे लागून पुन्हा देवी यायची, असा प्रकार असायचा. तर त्यामुळे मला इतक्या प्रचंड देवी आल्या होत्या. तर आणि त्या वर होईपर्यंत, मोठ्या होईपर्यंत काही वाटलं नाही, एवढं तापातच होते. नंतर हळूहळू तापही जायला लागलं आणि खाजही सुटायला. अशा वेळी शिक्षिका असलेली माझी आई ही तिने सुट्टी घेऊन घरी राहिली आणि तिने कडुलिंबाच्या फांदीने मला हळूहळू खाजवायला सुरुवात केली. तरी माझी खाज जात होती थोडी तरी, पण मी अस्वस्थ होती. आणि अस्वस्थ असताना माझ्या आईने मला पूर्णतः महाभारतातल्या कथा, नंतर रामायणात कथा, श्रीकृष्ण कथा एवढंच नव्हे तर त्यावेळेला असणारे सगळे लेखक, पंडित महादेव शास्त्री जोशी, योगो जोशी, अशा अनेक लेखकांच्या, साने गुरुजींच्या कथा सांगितल्या, ज्याच्यातून मला हे पुढे काहीतरी मिळालं. ती स्वतः राष्ट्रीय याच्यामध्ये होती, राष्ट्रीय महात्मा गांधीच्या राष्ट्रीय कार्यात होती. तिने पिकेटिंग या सगळ्याच्या भाग घेतला होता. आणि ह्या सगळ्याचा परिणाम माझ्यावर कुठेतरी झाला. म्हणजे कधीतरी जेव्हा चरित्रात्मक कादंबरी लिहिताना माझ्या आईचीच मला आठवण झाली की हे बीज मीहून निर्माण नाही केलेलं, मीहून कुठून उसणं नाही घेतलेलं, हे आपोआपच आलं होतं. मला असं वाटतं अद्वैताने आता हे जर बीज
घेतलेलंच आहे, त्याचा मोठा वृक्ष करावा, याला फळा फुलांनी भरावा आणि अतिशय समृद्ध व्हावं आणि जीवनाच्या अखेरीला वाटत हो आता मी संपूर्ण आहे, सफल आहे, माझा हो. पूर्ण वेळ झालेला आहे. धन्यवाद. नक्कीच. आणि अद्वैताताई तसं करणारच आहे. खरं तर शुभांगीताईनंतर कोणी काही बोलावं म्हणजे सूर्यापुढे काजवा दाखवावा असंच होणार आहे. म्हणूनच मी माझं काही न बोलता कबीराचा दोहा म्हणते. करम तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाला आलो आहोत. मगाशी मंजिरीताईंना काही बोलायचं होतं का? मंजिरीताई? हो, बोलायचं होतं मला. अद्वैताला शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि तिच्याच बडबड गीतांबद्दल एक दोन शब्द बोलायचे बोला, होते बोला. की जसजशी नातवंड मोठी होत होती तशी ती बडबड गीतं बदलत चालली होती किंवा त्या बडबड गीतांवरनं आता नातवंड केवढं झालंय त्याचा आम्हाला अंदाज येत होता. इतकी ती म्हणजे अशी प्रखर त्या शब्दांवर एवढी ताकद होती की हा आता आता रांगायला लागलीये, आता चालायला लागलीये किंवा असं ते कळत होतं. इतकं छान. किंवा आता तिची गाणी समजायला लागलीयेत ईशान्वीला किंवा ह्याला. कारण ईशान्वीच्या वेळची बडबड गीतं जास्त मला प्रभावी वाटली. आधीची अक्षयच्या वेळची तर होतीच चांगली, काहीच प्रश्न नाही. पण आत्ताची तर जास्त मला आणखीन भावली. आणि दुसरी गोष्ट अशी की ती म्हणली की मधुराणीशी आपला संपर्क होऊ शकेल का? मलाही खूप ती मगाशी म्हणली की मला अगं आत्ताच शूटिंग आहे म्हणल्यानंतर मला इतकं ऑकवर्ड झालं. म्हणलं आता काय करावं? म्हणून म्हणलं तुम्ही बोला म्हणजे तुम्ही पटकन हे करू शकाल. आणि ती आली, ती पटकन तिचं बोलून गेली, त्याच्यामुळे छान झालं. आणि तिला आम्ही लहानपणाचं मधुराणीचं नाही सांगते, पण माझी पण नात छोटी आहे आणि मी पण पूर्वी बडबड गीतं केलेली होती. तर मी एक माझं केलेलं तिथे सांगू शकते का? म्हणा ना. चिवताई चिवताई राहा बरं जपून, पलीकडे बोकोबा बसले टपून. सोंग घेतलंय झोपेचं पण लक्ष आहे बेट्याचं. दाणे टिपीत नका बसू, फार मोठ्याने नका हसू. करत बसू नका नट्टा पट्टा, नाहीतर होईल चट्टा मट्टा. अशी मी माझ्या लहानपणी केलेली आहेत. पण आता ती काय मी काय छापली बिपली काही नाही. अशा 4-5 आहेत किंवा मुलांचं नॉलेज पण एकीकडे वाढेल अशा दृष्टीने पण काही केलेली आहेत मी. पण अद्वैताचं आणि माझं कुठे कसं जमलं आमची मैत्री ही एक वेगळंच सगळं. पंढरपूरला विठोबालाच माहिती सगळं. आणि त्या पंढरपूरच्या ट्रिपमध्ये आमची मैत्री जमली कारण माझी नणंद अहिल्यादेवीतच शिकवायला होती. त्याच्यामुळे एक अचानक एका जणीचं कॅन्सल झालं जाणं आणि म्हणून माझा तिथे नंबर लागला आणि माझी अद्वैताची गट्टी जमली. थँक्यू मंजिरी. अनेक अनेक आवृत्त्या निघोत, बाल साहित्याचं त्याला पुरस्कार मिळो अशी मी शुभेच्छा व्यक्त करते. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाला आलो आहोत. उठा उठा समाप्ती आली, आभार प्रदर्शनाची वेळ झाली. खरं तर सगळेजण आपलेच आहेत, पण कार्यक्रमाचा प्रोटोकॉल म्हणून आपण आभार व्यक्त करूयात. दीप्ती थोरात या जॉईन होऊ शकल्या नाहीत, पण त्यांना खूप इच्छा होती तर त्यांनी आभार प्रदर्शनाचा एक व्हिडिओ आपल्यासाठी करून पाठवला आहे. तो आता दाखवते. सुहृद हो, नमस्कार. आज अद्वैताच्या बडबड गाणी या पहिल्या बालकवितांच्या पुस्तकांचा अनोखा प्रकाशन सोहळा संपन्न होतोय. तोही चक्क ऑनलाईन. नव्या वाटेवरचं हे पहिलं पाऊल, आगळं वेगळं. सर्वप्रथम आभार या इंटरनेटचे. या इंटरनेटमुळेच आपण एकमेकांशी जोडले गेलोय, व्यक्त होऊ शकतोय. या देखण्या कार्यक्रमाचा इवलासा भाग होण्याची संधी अद्वैताने मला दिली, याकरता अद्वैताचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमाला शुभांगी ताईंसारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ शब्दसंपन्न लेखिका आजच्या अध्यक्षा या नात्याने आवर्जून उपस्थित राहिल्या, याबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. मधुराणीची उपस्थिती म्हणजे मावशीच्या मायेची अनुभूती. चालती बोलती कविता. प्रत्येक घरात वावरणारी आपलीच आई म्हणून एक वेगळाच जिव्हाळा वाटणारी व्यक्ती म्हणजे मधुराणी. घरातल्या घरात 12व्या दिवशी बाळाचं बारसं करतो ना, तसं वाटतंय मला. आणि घरातल्या आप्तांचे आभार न मानता मी खूप खूप आनंद व्यक्त करते. एखादे कार्य पार पाडायचे म्हणजे शिस्त आणि सुसूत्रता हवीच.
त्या सगळ्याचे नेमकेपणाने नियोजन करणारी निवेदिका प्रिया मुळे. प्रियाने हा कार्यक्रम एका छान रेशीम धाग्यात गुंफत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलाय. यातच सगळं आलं. अद्वैताच्या या बडबड गाण्यांना सुंदर छपाईची अंगडी टोपडी घालून बाहुलीचे भावविश्व आपल्या भेटीला आणणारे मधुसूदन घळसासी यांचे शतशः आभार. शब्दबद्ध कवितेला चित्रातून बोलके करणारे रंगकर्मी सूरज सावर्डेकर. धन्यवाद सावर्डेकरजी. या देखण्या सोहळ्याला संजयाचे डोळे घेऊन आपल्यापर्यंत पोहोचवणारे तांत्रिक मदतनीस रोहनजी यांचे आभार. आणि हो, आजच्या या संध्यासमयी शब्दांची झूल पांघरून शब्दयात्रेत सामील झालेल्या सर्व शब्द रसिकांचे तसेच उमराणीकर कुटुंबियांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद शुभांगीताई, दीप्तीताई. या पुस्तकाच्या निर्मितीने अद्वैताताईने मराठी बाल साहित्यात मोलाची भर घातली आहे. आणि या कार्यक्रमाचे आयोजन करताना मला खूप आनंद झाला. तसाच बघायलाही तुम्हाला आनंद हो अशी मी आशा करते. ते म्हणतात ना, खुशिया तो बांटने से बढ़ती है. पंडित रवींद्रनाथ टागोरांची एक चारोळी म्हणते, खुशिया तो चंदन जैसी होती है, दूसरे के माथे टीका लगाओ तो अपनी उंगलियां भी महक उठती है, खुशिया तो चंदन जैसी होती है. कार्यक्रमाची सुरुवात आपण ताईच्या एका गाण्याने केली. आता तिने एक नवीन गाणं लिहिलंय, ते या आवृत्तीत नाहीये आणि सध्या पाऊस खूप पडतोय, तर त्या पावसावर लिहिलेलं तिचं एक बडबड गीत आहे, ते मी म्हणते आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. लपाछपी ढगांमध्ये सुरू झाली बघा, पळत येऊन वारा त्यांच्या पाठी देई धप्पा. चंद्र सूर्य तारे सारे लपले त्याच्या पाठी, शोधून देते वीस त्यांना आपटून मोठी काठी. मध्येच कोणी रंग सांडती आपल्या भोवती ढगांवर, सात रंगी तोरण बांधी आकाशाच्या दारावर. वारा मात्र पियानोचे स्वर काढतो झावळ्यांवर, पक्षी मात्र झुलत असतात जादूच्या या झोक्यावर. गोल गोल राणी तिचे सात रंगमणी, शेतामध्ये पेरून जातो पाऊस हिरवी गाणी. नवीन गाणं आहे, ताजं ताजं गाणं आहे अद्वैताताईचं, ते मी म्हणून दाखवलंय. धन्यवाद. थँक्यू मंजिरी, थँक्यू प्रिया, थँक्यू रोहन.